नमस्कार, मी डॉक्टर हर्षल एकतपुरे, कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट, विमाननगर, पुणे. आज आपण पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, त्याला पीसीओडी किंवा पीसीओएस असं म्हटलं जातं, आणि बऱ्याचशा तरुण मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये त्याचं निदान केलं जातं. त्याला पीसीओडी असं म्हणतात. पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजे नेमकं काय, की जे तुमचे त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार असतात पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम मध्ये. पण त्यातले काही प्रकार असतात ते जेनेटिक फॉर्म्समुळे पण होतात, म्हणजे काही जेनेटिक मेटाबॉलिक चेंजेस असतात किंवा काही हॉर्मोनल चेंजेस असतात, त्याच्यामुळे पण काही मुलींमध्ये ते पीसीओडी होऊ शकतात. तो जो भाग आहे तो फक्त 20% पीसीओडी मध्ये असतो. पण जे कॉमन फॉर्म आहे पीसीओडीचा, जे 80% मुलींमध्ये मिळतो, तो वजनाशी रिलेटेडच असतो. तर ह्याच्यामध्ये ज्या मुलींना फॅमिली हिस्ट्री असते डायबिटीसची किंवा ब्लड प्रेशरची किंवा ओबेसिटीची, असे जे रिस्क फॅक्टर्स असतात, ह्या मुलींमध्ये जर का थोड्या कालावधीमुळे वेट गेन झालं, एस्पेशली टीनेज इयर्स मध्ये, आणि पर्टिक्युलरली जेव्हा ते घरातून बाहेर पडतात किंवा हॉस्टेलला वगैरे राहतात किंवा परदेशी जातात, अशा वेळेस जेव्हा ते हाय कॅलरी फूडला एक्सपोज होतात आणि त्यावेळेस जे वेट गेन होतं किंवा जे वजन वाढतं, त्याच्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये काही हॉर्मोनल चेंजेस होऊ लागतात. आणि त्या हॉर्मोनल चेंजेसचा जो इम्पॅक्ट असतो तो त्यांच्या ओव्हरीज वरती, म्हणजे जे ओव्हरी अंडाशय असतं, जिथून जे इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे हॉर्मोन्स बनत असतात, ज्याच्या पाळीचं रिदम रेग्युलर राखण्यासाठी मदत होत असते, ह्या ओव्हरीज वरती त्याचा इम्पॅक्ट होतो. आणि मग त्याच्यामुळे त्यांचे जे पाळी असते ती अनियमित होऊ शकते. आता पीसीओडीचं जे प्रेझेंटेशन असतं ते बऱ्याच वेळा व्हेरिएबल पण असू शकतं, की मोस्ट ऑफ द महिलांना पाळीची अनियमितता हा प्रेझेंटिंग सिम्पटम्स असतो. म्हणजे पाळी डिले होते. पाळी डिले होण्याच्या आधी बऱ्याच वेळा ते मेन्सेस कांटी होतात, म्हणजे ब्लिडिंग कमी होत जातं, आणि त्याच्यानंतर मग दोन पाळ्यांमधलं जे अंतर आहे ते वाढायला सुरुवात होते. बऱ्याचशा मुलींचं वजन जे जास्त वाढलेलं असतं, जसं 8-10 किलो, त्यांना बऱ्याच वेळा 6-6 महिने किंवा 1-1 वर्ष पण नॅचरली पाळी येत नाही. त्यांना काही मेडिसिन घेऊनच मग पाळी येते. त्याच्यामध्ये नक्की कारण काय असतं, की महिलांमधलं जे मेन्सेस आहे तो एक खूप विशिष्ट हॉर्मोनल रिदम असतो, आणि जर का त्या हॉर्मोनल रिदम मध्ये काही बिघाड उत्पन्न झाला तर पाळीमध्ये त्याचं लगेच आपल्याला जे चेंजेस आहेत ते दिसू शकतात. तर वजन वाढल्यामुळे जे हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच्यातलं एक महत्वाचा चेंज म्हणजे जे फास्टिंग इन्सुलिनची लेवल जी असते बॉडीमधली ती वाढायला लागते. आणि हे वाढलेलं जे इन्सुलिन असतं ते बऱ्याच वेळा ओव्हरीज वरती पण इफेक्ट दाखवतो. म्हणजे ओव्हरीज वरती इफेक्ट दाखवल्यानंतर जी ओव्हरीजची साईज असते किंवा ओव्हरीजचा व्हॉल्यूम असतो तो वाढायला लागतो. त्यामुळे बऱ्याच वेळा सोनोग्राफीत तुमच्या लक्षात आलं असेल की ओव्हरीजचा व्हॉल्यूम डॉक्टर बघतात आणि त्याच्यानंतर त्या ओव्हरीज मध्ये किती फॉलिकल्स आहेत त्याच्या बेसिसवर ते पीसीओडीचं निदान करतात. हे जे ओव्हरीजचा व्हॉल्यूम वाढतो किंवा साईज वाढते, तेव्हा मग त्या ओव्हरीज मधून जे हॉर्मोन्स रिदमिकरित्या बाहेर पडत असतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनचे, त्या रिदम मध्ये गडबड तयार होते. आणि त्या रिदम मध्ये गडबडी झाल्यामुळे मग तुमचं जे मेन्सेस असतात त्याच्यामध्ये पण इरेग्युलॅरिटी तयार होते. त्याच्यासोबत ह्या ओव्हरीज मधून कधी जे स्त्रियांच्या शरीरात बनायला नकोत ते पण हॉर्मोन्स बनवू शकतात. जसे ओव्हरीज मध्ये क्षमता असते की काही मेल हॉर्मोन्स पण बनवायची, एक्झाम्पल जसं टेस्टोस्टेरॉन किंवा एंड्रोस्टेनिन, डायन, ही जी मेल हॉर्मोन्सची नावं आहेत, तर ते ओव्हरीजचा साईज वाढल्यानंतर कधी हे पुरुषी हॉर्मोन्स असतात ते पण महिलांमध्ये काही प्रमाणात बनवू शकतात. आता ते पुरुषांना एवढे हाय प्रमाणात बनत नाही, पण स्त्रियांमध्ये जर का त्याचं प्रमाण वाढलं टेस्टोस्टेरॉनचं किंवा एंड्रोस्टेरिन डायनचं, तर त्याचा इफेक्ट त्यांच्या शरीरावरती दिसतो. तो म्हणजे की हिरसुटिझम म्हणजे हेअर ग्रोथ. तर अप्पर लिप, त्याच्यानंतर छाती किंवा पोट, ह्याच्यावरती जर का केस ग्रो व्हायला लागले तर ते हिरसुटिझमचं लक्षण असतं. हिरसुटिझम मध्ये जे केस ग्रो होतात ते युजली असे कोर्स आणि कर्ली हेअर असतात, ते हिरसुटिझम म्हणतात. जी साधी लव असते त्याला युजली हिरसुटिझम नाही, कोर्स आणि कर्ली हेअर असतं ते एक हिरसुटिझमचं लक्षण आहे. दुसरं म्हणजे ऍक्ने येणे. ह्या मेल हॉर्मोन्समुळे मग त्यांच्यामध्ये स्त्रियांमध्ये ऍक्ने येण्याची शक्यता असते. ते खास करून गालावरती, कधी छातीवरती, पोटावरती पण ऍक्ने, बॅकवरती पण ऍक्ने येऊ शकतात. आणि तिसरं इम्पॉर्टंट चीज म्हणजे हेअरफॉल जो असतो तो मेल टाईपचा बाल्डनेस किंवा जे पुढचा भाग असतो आपल्या डोक्याचा, त्याच्यावरती त्यांचा हेअरफॉल होऊ शकतो. तर हे पीसीओडी एक असं कॉम्प्लेक्स किंवा क्लिष्ट प्रकारचा आजार आहे, त्यामुळे त्याला सिंड्रोम म्हणतात. पण तो जेवढा कॉम्प्लेक्स दिसतो बाहेरून, तेवढीच त्याची ट्रीटमेंट आहे ती सोपी आहे. सोपी इन द सेन्स की त्याच्यामध्ये फार औषध गोळ्यांचा रोल नसतो, त्याच्यामध्ये फक्त लाईफस्टाईलचा रोल असतो. म्हणजे मेडिकल दृष्ट्या सोपी आहे, पण पेशंटला ती ट्रीटमेंट अंमलात आणायला बऱ्याच वेळा अवघड
वाटू शकते. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये युजली हे सर्व हॉर्मोनल टेस्ट केले जातात, त्याच्यासोबत सोनोग्राफी केली जाते आणि त्यानुसार नक्की काय काय मेटाबॉलिक पॅरामीटर्स बिघडलेले आहेत त्याचा एक हे तयार केला जातो रिपोर्ट, आणि त्याच्यानुसार मग तुमची थेरपी प्लॅन केली जाते. पण ह्या थेरपीमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं डाएट आणि एक्सरसाइज. तर डाएट रिस्ट्रिक्शन, वेट लॉस, डेलीचे 30-40-60 मिनिट्सचे एक्सरसाइजेस हे सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं पीसीओडी मध्ये असतं. त्याच्यासोबत जे एक्स्ट्रा कॅलरीज वजन गेन केलेलं आहे ते पण तुम्हाला लूज करावं लागतं. आणि ह्याच्यासोबत मग काही मेडिकेशन्स दिले जातात. ते डिपेंड्स, मग काही मेडिकेशन्स असतात ते तुम्हाला पाळीचा रिदम नॉर्मल करण्यासाठी दिले जातात. काही मेडिकेशन्स असतात ते तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी किंवा जे बॉडीचं इन्सुलिन लेवल वाढलेलं आहे ते कमी करण्यासाठी दिले जातात. पण हे सगळे मेडिकेशन्स जे आहेत पीसीओडी मधले हे सपोर्टिव्ह मेडिकेशन्स असतात. म्हणजे हे तुम्हाला कायमस्वरूपी तुम्ही घेणं अपेक्षित नसतं. कारण जसं तुम्ही डाएट, एक्सरसाइज, लाईफस्टाईल वरती काम कराल, वजन कमी होईल, तसं तसं तुमचं पाळीचा जो रिदम आहे तो पण नॉर्मल होणं अपेक्षित असतं आणि कालांतराने हे मेडिसिन्स पण आपल्याला टेपर ऑफ करणं अपेक्षित असतं. पण ह्याच्यावरती म्हणावं तसं जर का चेंजेस झाले नाहीत, वजन कमी झालं नाही किंवा वजन वाढतच गेलं, तर अशा महिलांना मग पुढे गरोदरपणातला डायबिटीस किंवा त्याच्यानंतर टाईप 2 डायबिटीस, ब्लड प्रेशर किंवा इव्हन हार्ट डिसीज हे सगळं होण्याची रिस्क खूप जास्त असते. त्यामुळे एका दृष्टीने महिलांचं जे शरीर आहे ते पीसीओडीच्या माध्यमातून सिग्नल देत असतं महिलांना की हे मेटाबॉलिक ॲबनॉर्मॅलिटीज चालू झाल्या आहेत, तुम्ही ह्याच्यावरती काम करा. याच्यावर जर का तुम्ही नियंत्रणात ठेवल्यात तर पुढची तुमची जी लाईफ आहे ती डिसीज फ्री राहील किंवा हे जे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज आहेत ते तुम्हाला होणार नाही. धन्यवाद.